लक्ष्मण हरिबा कारंडे, मुक्काम गंगोती, उस्मान, जिल्हा सातारा. बर आता SCT वैदिक केव्हापासून वापरते तुम्ही? मे 25 पासून पहिला बेसर डोस भरला. बर काय काय भरलं आणि किती किलोनं भरलं? कृषी अमृत हं. आणि यशस्वी बर याचं मिक्सिंग करून बर प्रत्येक झाडाला 3 किलो प्रमाणे टाकलं. हे 2.5 वर्षाचं झाड आहे. तर डोस भरल्यापासून आतापर्यंत म्हणजे जो आम्ही त्यांना छाटणी केली होती हं. त्याला फुटवा नाही निघाला काही झाडांना बर आणि डायरेक्ट मोहरच निघाला. स्ट्रोक कसा आहे? स्ट्रोक म्हणजे जवळपास 1.5 फुटाच्या वर गेला. 1.5 फुटाच्या वर आहे, काय काय ठिकाणी 2 फूट पण पडलाय. हं. आता हे जे मोहर बघतोय आपण हा. पूर्ण लय लांब लांब पडला. आणि झाडाची जी फांदी आहे बर गेल्या वर्षी आम्ही म्हणजे यशस्वी नव्हतं म्हणजे कृषी अमृत आणि यशस्वी नव्हतं वापरलं. बर शेणखत आणि वर खत म्हणजे केमिकल खतं वापरली होती मागच्या वेळेस. हा मागच्या वेळी म्हणजे 700 झाडांना बर खालच्या. बर तर त्यावेळी म्हणजे आमची ही जी फांदी होती बर ही फांदी अशी पटकन खाली यायची, खाली यायची म्हणजे वाकायची, झुकल्या होत्या सगळ्या फांद्या. झुकल्या होत्या. बर आणि ह्यावेळी फांदीमध्ये ताकद आहे म्हणजे कडक आहे, कडक आहे म्हणजे त्या मजबूत झाल्या. बरोबर. आणि मोहर सुद्धा फुल म्हणजे आला, ह्यावेळी मोहर बऱ्यापैकी छान निघाला. म्हणजे छान निघाला. ह्या झाडांना म्हणजे जे 2.5 वर्षाचे झाड आहेत बर त्या मानानं मोहर त्याला अतिशय जास्त निघाला. अतिशय चांगला निघाला. चांगला बरोबर. निघाला. पानाची कॅनोपी बघा, सगळा एकदम म्हणजे एकदम व्यवस्थित आहे. व्यवस्थित झाला. शेतकऱ्यांना मी सांगेन की केमिकल विरहित जर शेती करायची असेल बर झाडांचा म्हणजे एसीटी वैदिकचीच खतं वापरा. खूप छान, धन्यवाद.